नमस्कार. आकाश मराठी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. देगलूरच्या करडखेळ गावचे ग्रामसेवक निखिल कोठारे यांना तात्काळ निलंबित करण्याच्या मागणीसाठी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण. ग्रामपंचायतीच्या हद्दीतील बस स्टॉप ते मारुती मंदिर आणि खुणेवाडा यांच्या घरापासून बिदर रोड पर्यंत तसेच किशन पांचा ते नामदेव अल्लेडवाड यांच्या घरासमोरील सीसी रस्त्याचे काम दिनांक 15 सप्टेंबर 2024 ते 27 सप्टेंबर 2024 या कालावधीत पूर्ण करण्यात आले. मात्र या कामाचा दर्जा अत्यंत खालच्या स्तराचा असल्याचे नागरिकांनी सांगितले असून संबंधित ग्रामसेवक निखिल कोठारे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार सदर कामासाठी कोणत्या योजनेतून निधी आला आहे आणि किती निधी आहे अशी विचारणा केली असता ग्रामसेवक निखिल कोठारे यांनी उद्धट भाषेत उत्तर दिले. मीच ठेकेदार आहे, तुम्हाला काय करायचे ते करा, कुठे जायचे जा असे सांगून नागरिकांना अपमानित केले. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी रस्त्याच्या दर्जा आणि वापरलेल्या साहित्याच्या तपासणीसाठी क्वालिटी कंट्रोलकडे तात्काळ चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच सदर कामातील अनियमितता सिद्ध झाल्यास ठेकेदार आणि ग्रामसेवकावर योग्य ती कायदेशीर कार्यवाही करावी या मागणीसाठी आज पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येत आहे. बोगस कामांचा निषेध, नागरिकांची मागणीपत्र. एक विठ्ठल लोलपे ते निरसिमलू उपलन्सवार यांच्या घरापर्यंत 200 मीटरचे बोगस सीसी रस्त्याचे काम. 2 नागनाथ रुद्रावतार यांच्या घरापासून बिदर रोड पर्यंत 150 मीटरचे बोगस सीसी रस्त्याचे काम. 3 किशन पांचा ते साईनाथ गुजरवार यांच्या घरापर्यंत 100 मीटरचे बोगस सीसी रस्त्याचे काम. या तिन्ही रस्त्यांची तात्काळ खोदून तपासणी करून क्वालिटी कंट्रोल विभागाकडे अहवाल तयार करण्यात यावा. तसेच शासनाच्या कोणत्या योजनेतून हा निधी आला आहे त्याचे सविस्तर तपशील नागरिकांना देण्यात यावे अशी मागणी केली आहे. तक्रारकर्त्यांची मागणी. 1. ग्रामसेवक निखिल कोठारे यांना तात्काळ निलंबित करून त्यांच्यावर शिस्तभंगाची कार्यवाही करावी. 2. तिन्ही बोगस सीसी रस्त्यांचे साहित्य तपासणीसाठी क्वालिटी कंट्रोल विभागाकडे पाठवावे. 3. या कामासाठी वापरलेल्या निधीची माहिती नागरिकांसमोर पारदर्शकपणे मांडावी. 4. योजनेचे नाव, ठेकेदाराचे नाव, निधीची रक्कम यासह फलक लावावे. या मागणीची पूर्तता न झाल्यास मारुती कांबळे, लक्ष्मीकांत कोंडावार, माधव शिंदे, बालाजी खुणेवाड आणि विठ्ठल वंकलवार, संभाजी जाधव, किशोर बंडे, गफूर पिंजरी यांनी आमरण उपोषण करत आहेत. लक्ष्मीकांत गणपत कोंडावर उपोषण करते व त्यांच्या सोबत आहेत. काय सांगा सर, का उपोषणाला बसण्याची वेळ काय? उपोषणाला हे जे सीसी रोडचे कामं जे चालू आहे त्याच्यामध्ये काय बोगस म्हणजे निकृष्ट दर्जाचे कामं चालू होते, त्याला स्थगिती द्या म्हणून आपण अर्जबाजी केल्यानंतर ते थांबले नाही. त्याच्यानंतर आपण काम पूर्ण झालं समजा ते रात्री 10-11 वाजेपर्यंत ते कामं करून घेतली. टोटल करडखेळच्या कोणकोणत्या वार्डामध्ये आणि कसं काम झालं? हे आता मौजे करडखेड येते, विठ्ठल लोलपे ते नरसिंहलू उपलन्सवार यांच्या घरापर्यंत अंदाजा हे 200 मीटरचे अंदाजा काम झालेलं आहे. त्याच्यानंतर दुसरा एक अजून नागनाथ रुद्रावार ते साईनाथ गुजरवार यांच्या घरापर्यंत सुद्धा तिथं सुद्धा एक 100-150 मीटरचं काम झालेलं आहे. त्याच्यानंतर किशन पांचा ते साईनाथ गुजरवार यांच्या घरापर्यंत सुद्धा एक 100-150 मीटरचं काम झालेलं आहे. हे तिन्ही कामं जे आहेत ते असेच कामं झालेले आहेत. ते स्थगिती देऊन म्हणजे आपण अर्ज केले BDOला, COला, त्याच्यानंतर हे थांबलेलं नाही. गुत्तेदार आणि ग्रामसेवक यांना सुद्धा बोलला. गुत्तेदार ग्रामसेवकाला सुद्धा अर्ज दिलेला आहे, बोललेला आहे. गावाचे सरपंचाला सुद्धा आता ग्रामसेवकाला सांगितलेलं आहे. हां, पण अर्ज दिलेल्या किंवा एक पहिलं निवेदन तुमचं केव्हा तारखेचं आहे? पहिलं निवेदनचं तारीख ग्रामपंचायतीला 17/9ला दिलेलं आहे. पहिलं तुम्हाला त्याच्यानंतर काय जबाब त्याच्याकडून आला का? त्यांच्याकडून तर काही आलेलं नाही. आम्ही BDOकडे जेव्हा अर्ज द्यायला गेलतो त्यावेळेस ग्रामसेवक साहेब आम्हाला तिथे भेटले. ते म्हणले आम्ही काम जे करतात चांगलंच करता आणि आम्हीच त्या कामाचे ठेकेदार आहोत, हे म्हणून त्याने असे मगरूर भाषेत बोलत होते. बरं, काय आहे त्यांचं नाव? ते ग्रामसेवक निखिल कोठारे म्हणून आहेत ते. बरोबर. निखिल कोठारे तुम्हाला काय म्हणले?
म्हणजे हे आम्हीच ठेकेदार आहोत त्या कामाचे आणि तुम्ही काहीच करू म्हणजे तुम्ही काही झालं तरी आम्हाला कोणीच काही करू शकणार असं भाषा. हो ना, मधून भाषेत बोलतो. ग्रामपंचायतचं कारभार जे चाललेला आहे आता सध्या करडखेडला ते हुकुमशाही आणि दादागिरीच्या जोरावर ते सगळे बोगस कामं करून आणि आमच्यासारख्या सर्वसामान्य जनतेला त्रास देऊन फसवणूक करून आरेरावीची भाषा करून प्रत्येक माणूस प्रत्येक ग्रामपंचायत सदस्य स्वतः ठेकेदार कामं करतात करडखेडला आणि असे कामं पूर्ण बोगस करून आमच्यासारख्या माणसाला काहीच अधिकार नाही बोलायचं. बस स्टँडला जर काही बोललं तर आरेरावीची भाषा करतात, दादागिरी करतात. त्याच्यामुळे हे पूर्ण जे कामं केलेत करडखेडला त्या सगळ्या कामाची सखोल चौकशी क्वालिटी कंट्रोलकडून व्हावी हीच आमची अपेक्षा आहे शासनाला. आणि ग्रामसेवक साहेब जे उद्धट भाषेत आम्हाला जे उत्तर दिलेत की मी स्वतःच ठेकेदार आहोत, मला काय करायचं करून घ्या, ते बी शासनानं दखल घेऊन त्यांच्यावर योग्य ते कारवाई करावं, शिस्तभंगाची कारवाई करून त्यांच्यावर पण गुन्हा दाखल व्हावा हीच आमची अपेक्षा आहे. आणि जे कामं जे पूर्ण केलेत ते टोटल बोगस कामं झालेले आहेत. त्याचा निधीचं तिथं फलक लावलेलं नाही. ते असं न लावता पूर्ण कामं रातोरात केलेले आहेत. स्थगितीचा अर्ज देऊन सुद्धा रातोरात कामं पूर्ण केलेत. पूर्ण आज काम एकही स्थगित नाही, काम सगळे कामं झालेत. सकाळी तुम्ही बसल्यापासून आता तुम्हाला बसण्याचे पहिले कोणी तर तुम्हाला निवेदन लेटर वगैरे आले कोणाला? काहीच नाही साहेब. आणि त्यापासून आमच्यावर कोणी चाललं आता तुम्हीच पत्रकार मायबाप आले, तुम्हालाच आमची काळजी पाहिजे. तुम्हीच आमच्या शासनात कोणी आलं नाही. आम्ही तर आम्हाला घोषणा करत आहोत. फक्त आम्हाला योग्य ते न्याय भेटलं पाहिजे हेच आमच्या जोपर्यंत तुमची मागणी पूर्ण आहे तोपर्यंत तुम्ही अमृत करणार 100% करणार. कारण ह्या बोगस कामाची चौकशी झालीच पाहिजे. क्वालिटी कंट्रोल करून त्याचं काहीतरी जर योग्य ते सॅम्पल जर आलं तर आम्हाला ते न्याय भेटल्यासारखं आहे. जसं की आपण पाहत होता की जोपर्यंत बोगस कामाची चौकशी व्हावी यासाठी आज करडखेड येथील ग्रामसेवक यांच्यावर निखिल कोठारे हे अत्यंत शिस्तोडचं काम झालं आणि निखिल कोठारे जे ग्रामसेवक आहेत त्यांचे सुद्धा घराने आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत. काय सांगाल? जे करडखेडला काम होते ते अगदी बोगस आणि सर्वांच्या लक्षात येताच त्यांनी ग्रामसेवक साहेबाकडं तक्रार म्हणजे अर्ज केलं. ते काम बोगस होत आहे, त्याची चौकशी झाली पाहिजे. काम थांबवून चौकशी होऊन नंतर तुम्ही काम चालू करा असे म्हणत. काम चालू होण्याच्या पहिले सांगितलं होतं तुम्ही? हा, काम चालू अर्धा झाला होता. त्याच्यावर सोलिंग वगैरे व्यवस्थित नव्हती, मुरूम नव्हती, दबाई नव्हतं. मग अर्ज दिलो तर 18 तारखेला आम्ही BDO साहेबांना द्यायला आलो. ग्रामसेवक साहेब इथं होते. गुत्तेदार म्हणजे कॉन्ट्रॅक्टर कोण आहेत अशा काही गोष्टी विचारलोत आम्ही, माहिती विचारलो समजा त्यांची. म्हणजे त्या स्थगितीचं आम्ही ते बोगस काम व्हायले काय झालं त्याचं मी विचारता. त्यांनी म्हणते ते काम मी स्वतः ठेकेदार आहे, त्याचा ठेकेदार मी असल्यामुळे ते मला काम अडवू शकणं होत नाही. तुम्हाला काय करायचं ते करा, समोर जावा अशा उद्धट भाषेमध्ये आम्हाला बोलले. त्याच्यानंतर जे निवेदन तुम्ही दिलेलं आहे निवेदनची दखल सुद्धा आजपर्यंत घेतलेलं नाही. निवेदनचे आम्ही 1 तारखेला निवेदन इथं दिलो, कलेक्टर ऑफिसला दिलो, CO, डेप्युटी CO, डेप्युटी कलेक्टर, पोलीस स्टेशन सर्व जागी दिलोत. याची कुठली दखल घेतली नाही. त्यामुळे आज इथं उपोषण करायची ही वेळ आहे. तुमचं जोपर्यंत त्यांना दंडित करू शकत नाहीत तोपर्यंत उठणार नाही. या कामाची जोपर्यंत क्वालिटी कंट्रोलद्वारा त्या तिथले रस्त्याचे जो सॅम्पल स्वतः साहेब येऊन खोदून त्या कामाचं सॅम्पल घेऊन क्वालिटी कंट्रोलकडे पाठवून त्याचा रिपोर्ट येईपर्यंत हा अमर उपोषण चालू राहणार आहे. मी मारुती दौलतराव कांबळे करडखेड वंचित बहुजन आघाडी तालुका उपाध्यक्ष. मी सांगितलं बाबा करडखेडला बसस्टँडला काम होतं, विठ्ठल लोलपे ते मारुती मंदिरकडे तिकडे काम चालू आहे. हे निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे. JCB लावलं नाही, डबर बरोबर नाही, वाळू बरोबर नाही, गिट्टी बरोबर नाही, सिमेंट बरोबर नाही. तर मी सरपंचाला न विचारता ग्रामसेवकाकडे आलो तर ग्रामसेवकाकडे उत्तर काय देते, तुझ्यानं काय करून घ्यायचं ते करून घे, ठेकेदार मी आहे, हे उत्तर दिला त्यानं. मग नंतर त्याला जेव्हा दिलो, नांदेडला दिलो, डिप्टी शिवला त्यांचं पत्र आलं यायला चौकशी करा म्हणून. तर दिलं एक इंजिनियर आणि उमाटे साहेब आले, त्यांच्या मनमाने कारभार केले. पण तिथल्याच गावातले मला म्हणले मारुती दौलतराव कांबळे कोण आहे? सर मी आहे, नमस्कार म्हणलो. तर काय तुमची बानगडी आहेत म्हणलं. तर त्यानंच सांगितले सर हे निकृष्ट दर्जाचं काम आहे, मी का तुम्हाला काही म्हणलेलो नाही. त्यानं म्हणले की फोटो काढा. मी म्हणलो असं बोर्ड दाखवलो, ते राईट झालं, और नाही डुप्लिकेट झालं.
तुमच्यानं काय करायचे करून घ्या म्हणतो सरकार. पुढचा निर्णय काय आहे तुमचा? पुढचा निर्णय काय, जोपर्यंत आम्ही हे निर्णय लागणार नाही, ते गिट्टी वाळू जे सिमेंट तपासायला जाते तोपर्यंत आम्ही उपोषणाला बसणार नाही.